या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मंत्री माणिकराव कोकाटेंना रमी खेळणं बोलक, तर कृषी खातं काढून क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी, तर मंत्री दत्तात्रय भरणेंकडे कृषी खात्याची जबाबदारी। माणिकराव कोकाटेंसंदर्भातला निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांचा, मंत्रिमंडळातील फेरबदलावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटेंच्या वादानंतर दादांच्या राष्ट्रवादीमध्ये मंत्र्यांचे खाते बदल, शिंदेंच्या काही मंत्र्यांवर सुद्धा विरोधकांचे आरोप, शिंदेंच्या मंत्र्यांवर कारवाई होणार का याकडेही लक्ष। शब्दाचा पक्का म्हणणाऱ्या अजित पवारांनी शब्द पाळला नाही, अचानक असं काय झालं? 2 दिवसात अजितदादांनी निर्णय का बदलला? कोकाटेंच्या खाते बदलानंतर विजय घाडाराची। राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी चुकीचा निर्णय घेतला, असंवेदनशील व्यक्तीला मंत्रिमंडळात कसं ठेवू शकता? कोकाटेंना रमी खेळण्यात रस म्हणून क्रीडा मंत्री केलं का? विजय घाडगेंचा सवाल। खाते बदल करणं म्हणजे कारवाई नाही, कोकाटेंना मंत्रिमंडळातनं काढलं पाहिजे होतं। विधिमंडळात रमी खेळणं कसं मान्य होऊ शकतं? रमीला आता साहसी दर्जाचा खेळाचा हा दर्जा दिला पाहिजे, अंबादास दानवेंची खोचक टीका। कोकाटेंच्या खात्यात फेरबदल करणं केवळ मलमपट्टी, सत्तेतनं पायउतार करणं गरजेचं, शिंदे गटाच्या योगेश कदम शिरसाटांवर कारवाई कधी? सुषमा अंधारेंचा सवाल। आमची मागणी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचीच, कोकाटेंना क्रीडा खातं दिलंय, ते आता रमीचा खेळ खेळत असल्यामुळे आता रमीचा सुद्धा समावेश खेळात करणार का? जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका। मूळ राजकीय पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांना वेळीच रोखलं नाही तर लोकशाहीचं नुकसान होईल, विधानसभा अध्यक्ष राजकीय विचारांमुळे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात, पक्ष बदलणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत। महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी चौकशी होणार, दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं पोलीस महासंचालकांना महत्त्वाचे आदेश। महादेव मुंडेंच्या हत्येचे फोटो पाहून मुख्यमंत्री फडणवीस भावूक झाले, कुणालाही पाठीशी घालणार नाही, एसआयटी स्थापन करून आरोपींना तत्काळ अटक करू असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं। ज्ञानेश्वरी मुंडेंची माहिती। महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना अटकेच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या उपस्थितीत आज बैठकीला मुंडे कुटुंबियांसह संतोष देशमुख यांचेही कुटुंबीय उपस्थित राहणार। दुपारी 12 वाजता बीड शहरात बैठक पार पडणार। रोहित पवारांकडून ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयाचं स्वागत, तर मुख्यमंत्र्यांनी महादेव मुंडेंच्या कुटुंबाची भेट घेण्यास उशीर केला, रोहित पवारांकडून खंत व्यक्त। तुम्ही काहीही करा, कसाही पैसा मिळवा, पण माणसं मारू नका, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली तरी सुद्धा परळीतनं दबाव यायचा, त्यामुळे यात कुणी लक्ष देत नव्हतं। ज्ञानेश्वरी मुंडेंच्या भेटीनंतर अंबादास दानवे सुद्धा स्तब्ध। धनंजय मुंडेंच्या पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू, मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, अजित पवार आणि तटकरेंसोबत सुद्धा मुंडेंच्या बैठका। धनंजय मुंडे यांच्या पुन्हा मंत्रिमंडळात येण्याच्या चर्चांवर सुरेश धसांची टीका, तर अशा लोकांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं तर सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, धसांचा निशाणा। प्रांजल खेवलकरांसह इतर 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी, पुणे पार्टी प्रकरणामध्ये कोर्टाचा निर्णय, खेवलकरांच्या जामिनाचा मार्ग मोकळा, तर माझा न्यायालयावर विश्वास, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया। प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट, तर मुलीचे फोटो दुसऱ्या आरोपीला पाठवत ऐसा माल चाहिए असा मेसेज केला, पुणे पोलिसांची कोर्टात माहिती। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये पुराव्यानभावी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरांसह 7 जणांची निर्दोष मुक्तता, संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, कोर्टाचं निरीक्षण। आतंकवाद भगवा न कभी था न कभी है न कभी रहेगा, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। भगवा आतंकवाद म्हणून काँग्रेसकडून भगवा आणि हिंदुत्ववादाला बदनाम करण्याचं काम, न केलेल्या कृत्याची शिक्षा त्यांना इतकी वर्ष भोगावी लागली, उपमुख्यमंत्री शिंदेंची ही टीका। मालेगावच्या निकालानंतर सुद्धा सरकार सुप्रीम कोर्टात जाणार का? सक्षम पुरावे न मिळाल्यामुळे कोणाला सोडलं जात असेल तर असं होऊ नये, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। आरोपी निर्दोष असतील तर मालेगाव बॉम्बस्फोटामागे कोण होतं? आरोपींविरोधात पुरावे नाहीत, मग खोटे पुरावे कुणी तयार केले? इम्तियाज जलील यांचा सवाल। ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश वाढतील, ठाकरे गट काँग्रेसमधील अनेक जण आमच्याकडे येण्यास इच्छुक, संजय राठोड यांची प्रतिक्रिया। काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांचा भाजपात प्रवेश, रवींद्र चव्हाण आणि रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश संपन्न, ऑपरेशन सिंदूरपासून मला प्रेरणा मिळाली असल्याचं कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य। जालन्यामध्ये भाजपचाच महापौर होणार, उरलेली जी काही वर्ष आहेत त्यामध्ये भाजपची सेवा करेन, पक्षप्रवेशानंतर गोरंट्याल यांचं वक्तव्य।
मी मूळ शिवसेनेसोबत गेल्यावर माझा उल्लेख गद्दार केला, पण आज कळालं खऱ्या अर्थानं गद्दार कोण. काँग्रेसनं आमदारकी दिली, नेतेपद दिलं, तरी गद्दारी कोणी केली. आमदार खोतकरांचा गोरंट्याल यांच्यावर निशाणा. महायुतीची ताकद वाढतीये. पुढील काळामध्ये विरोधी पक्षात कुणी शिल्लक राहील की नाही माहीत नाही. गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर शिंदेंची प्रतिक्रिया. केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचं पत्र. अलमट्टी धरणाची उंची न वाढवण्याची मागणी. तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती गंभीर होण्याची यामुळे शक्यता असल्याचं मुख्यमंत्र्यांचं मत. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण. ठाण्यातील उद्योजकांचा गुजरातला स्थलांतराचा इशारा. पुढील 2 महिन्यात तोडगा काढू, महावितरणचं आश्वासन. बीएमसीच्या कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या निवडणुकीला राजकीय रंग येणार. तर वकील सदावर्तेंचं पॅनल बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढवणार. प्रहारच्या बच्चू कडूंचं पॅनल निवडणुकीत उतरणार. मध्य रेल्वेकडून 12 एसी लोकल रद्द. या एसी लोकल ऐवजी वातानुकूलित लोकल चालवल्या जाणार. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त. एसी लोकल पासच्या कालावधीमध्ये 1 दिवसाची वाढ करण्याची मागणी. पश्चिम उपनगरातील मनसेचे आज 1 दिवसीय शिबिर. तर बोरिवलीच्या चिक्कूवाडी या ठिकाणी लिगसी बँक्विट इथल्या शिबिराला राज ठाकरे मार्गदर्शन करणार. मुंबईच्या कोस्टल मार्गावर वाहन चालकांकडनं वेग मर्यादेचं सर्रास उल्लंघन. वाहतूक विभागाकडनं 8 दिवसात 120हून अधिक चालकांना दंड. मुंबई विद्यापीठाच्या संकुलात अनधिकृत वाहनांचा प्रवेश रोखला जाणार. तर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन स्टिकर या ठिकाणी लावलेल्या वाहनांनाच आत प्रवेश दिला जाणार. सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय. मुंबईच्या कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर डंपरची कारला धडक. तर रुग्णालयामध्ये जात असलेलं कुटुंब थोडक्यात बचावलं. लोकांनी डंपर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मुंबईमध्ये साकीनाका परिसरातनं 44 कोटींचे ड्रग्ज जप्त. रंगांच्या गोडाऊनमध्ये पोलिसांचा छापा. या प्रकरणी आरोपींना अटक. तुळजापुरात 10 दिवस तुळजाभवानीचं दर्शन बंद. 1 ते 10 ऑगस्ट पर्यंत मंदिरातील सिंहासन गाभाऱ्यामध्ये जीर्णोद्धाराचं काम चालणार. त्यामुळे दर्शन बंद, मात्र धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू असतील. अभियांत्रिकी संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशांची पहिली यादी जाहीर. तर पहिल्या फेरीत 1,99,000 जणांची नोंदणी. तर 1,44,000 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी. राज्यात आरटी अंतर्गत यंदा आतापर्यंतचे सर्वाधिक प्रवेश. 88,000पेक्षा अधिक जागांवर प्रवेश. मुंबईमध्ये गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आता रद्द. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानंतर बीएमसी आयुक्त भूषण गगराणींचा निर्णय. मिठी नदी गाळ कंत्राट गैरव्यवहार प्रकरणात मुंबईमध्ये 8 ठिकाणी ईडीची छापेमारी. तर बनावट सामंजस्य करार सादर करणाऱ्या 5 कंत्राटदारांवर सुद्धा ईडीचे छापे. गृह विभागातील राज्यातील 65 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या. मुंबईतील 9 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या. वसई विरारचे तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार यांचे बदली नंतरचे निर्णय चौकशीच्या फेऱ्यात. बांधकाम परवानग्या यासह भोगवटा प्रमाणपत्रासंदर्भात ईडीनं चौकशी सुरू केल्याची माहिती. रोहिंग्यांना निर्वासित की भारतात बेकायदा आलेले म्हणून पाहायचं, ही समस्या. रोहिंग्यांसंदर्भात एका याचिकेवर बोलताना सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज 105वा जयंती सोहळा. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातनं अनेकांनी प्रेरणा घेतली. राज्यात ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये यंदा जुलैतच पावसाची तूट. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज. राजीव गांधी प्राणी संग्रहालयामधील 16 हरणांच्या मृत्यू प्रकरणात उद्यान अधीक्षक आणि प्राणी संग्रहालय संचालकांना कारणे दाखवा नोटीस. 3 ते 4 दिवसात खुलासा अहवाल सादर करण्याची सूचना. प्रदीप पाटील शहराध्यक्ष झाल्याबद्दल अंबरनाथमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी करत प्रदीप पाटील यांचं जंगी स्वागत. धुळे जिल्ह्यात खरीप हंगामातील कपाशीची लागवड घटली. कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. परभणीच्या मानवतमध्ये खून प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी तेली समाजाचा मुका मोर्चा. 6 दिवसांपासून आरोपी फरार असल्यामुळे नागरिक संतप्त. राज्य सरकारकडून धान उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचा निधी जाहीर. तर हा बोनस 2 हेक्टरीसाठी दिला जाणार. भंडाऱ्याच्या साकोलीतील तलावाचा बांध फुटल्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. प्रशासनाचा दुर्लक्षपणा या ठिकाणी. सोलापूरच्या करमाळ्यातील शेटफळ नागोबाचं गाव. या ठिकाणी तरुणाई वारकरी खेळात दंग. दररोज पावली खेळत घेत आहेत सामाजिक प्रबोधन आणि अध्यात्माचे धडे. करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी मंगेश चिवटे यांनी घेतली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट. दरम्यान मंत्रालयात लवकरच बैठक घेण्याचं विखे पाटलांकडून आश्वासन.
इचलकरंजी शहरालगत तारादाळ या ठिकाणी खोतवड गावात जलजीवन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये हलगर्जीपणा, ग्रामपंचायतीसमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू. इचलकरंजी महानगरपालिकेच्या हद्दीतील तोरणा नगर परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य. राणी लक्ष्मीबाई शाळेमागे गटाराचं पाणी रस्त्यावर तर अर्धवट गटाराच्या कामांमुळे नागरिक हैराण. इचलकरंजीमध्ये जिओ बायकॉट मोहिमेला सुरुवात. अंबानींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. नांदेडमधील माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवल्यानंतर विविध संघटना आक्रमक. राज्यातील 40,000 धान उत्पादक शेतकऱ्यांना 3 महिन्यांनंतर आता दिलासा. बोनससाठी 70 कोटी रुपयांचा निधी प्राप्त. आजपासून होणार खात्यावर जमा. मालवाहतुकीतनं रेल्वे प्रशासनाला 119 दिवसात 10,000 कोटींचा निधी. विविध ठिकाणी कच्चा माल पुरवठा करण्यात मध्य रेल्वेची महत्वाची भूमिका. जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये बाधित शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छामरणाची मागणी. बागायती जमीन कवडीमोल दरानं शासन खरेदी करत असल्याचाही आरोप. परभणी ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे दुहेरीकरणाला केंद्राची मंजुरी. 2,179 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे मंत्री मेघना बोर्डीकरांनी मानले आभार. नंदुरबारमधील 500 बेघर आणि गरीब कुटुंबांना हक्काचं घर मिळणार. घरकुल योजनेसाठी 20 एकर जागा मिळणार. दरम्यान लवकरच घरकुल योजनेचा मार्ग मोकळा होणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव आढळला. पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण सुरू. लंपीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी. नंदुरबारमधील 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचन योजनेचं अनुदान रखडलं. प्रशासनाकडून मात्र कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर समस्या. नंदुरबारमधील वनहक्क जमीनधारक शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार. 7/12 नसल्यामुळे फार्मर आयडीची मोठी समस्या. साक्री तालुक्यातील लाटीपाडा प्रकल्पाच्या कालव्यातनं पाणी सोडण्याची मागणी. पाणी न सोडल्यास उपविभागीय पाटबंधारे कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा. जळगाव तालुक्यातील तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकच रुग्णवाहिका. रुग्णांची ने आण करण्यासाठी मोठी कसरत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरात वाढ. आठवड्याभरात टोमॅटोच्या दरात जवळपास दुपटीनं वाढ. धुळ्यामध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतीच्या कामांना वेग. खुरपणीच्या कामांमुळे महिला मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार. जळगावच्या मळनेरमधील जंगलात 2 महिलांचं हत्या प्रकरण. तर आरोपी अनिल संदानशिवचे इतरही काही महिलांशी संभाषण. स्थानिक गुन्हे शाखेच्या 3 पथकांकडून तपास सुरू. जळगावच्या शिरसोली परिसरामध्ये झेंडूवर रोगाचा प्रादुर्भाव. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून फवारणीचं काम सुरू. पारोळ्यातील धान्य मार्केटमधून 60,000च्या बॅटरी चोरून नेणाऱ्याला गुन्हे शाखेनं अटक केली. आरोपीला न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कौडगाव या ठिकाणी कौंडेश्वर केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. 211 बैलगाडा मालकांनी नोंदवला सहभाग. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटो व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी. इचलकरंजी शहरातली घटना. अरमान मिरजकर नावाच्या 19 वर्षीय तरुणांविरोधात गुन्हा दाखल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 22 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. रिमझिम पावसामुळे पिकांना जीवनदान. पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. जालन्यात बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी गावामध्ये रस्त्याची दुरावस्था. तर विद्यार्थ्यांना शाळेसाठी चिखलातनं करावा लागतोय 1 किलोमीटरपर्यंतचा प्रवास. पुणे जिल्हा दूध संघाकडनं गाय दूध खरेदी दरात 1 रुपयांची वाढ. संकटग्रस्त परिस्थितीमध्ये असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे दिलासा. तर शेतामध्ये पुण्यात ऊन पावसाचा हा खेळ कायम. तर पुणे शहर आणि परिसरात काही दिवसांपासून श्रावण सरींची हजेरी. रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे पुणेकरांना उकड्यापासून दिलासा. कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्या आस्थापना पुणे पालिकेच्या रडारवर. कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्या व्यावसायिकांना पालिका नोटीस पाठवणार. नागपूर बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी पैसे देऊन नोकरी मिळवलेल्या 3 शिक्षकांना अटक. तर शिक्षक केलेल्या शिक्षकांमध्ये 2 महिलांचाही समावेश. 10वी-12वी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नोंदणी आजपासून सुरू होणार. 10वीची परीक्षा देण्यासाठी खासगी विद्यार्थ्यांना क्रमांक 17चा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध. सोलापूर पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस 4 डबे वाढवण्यात येणार. प्रवासाची आता संख्या 312 वाढणार. दरम्यान पुण्यातनं मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार. ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात भारताची फलंदाजी ढेपाळली. 204 धावांवर गमावल्या 6 विकेट्स. करुण नायरची एकाकी झुंज. 52 धावांवर नाबाद. ऑस्ट्रेलियात युट्यूब अकाउंटसाठी वयोमर्यादा 16 वर्ष. नियम 10 डिसेंबरपासून लागू होणार. समय रैनाच्या नावे नवा रेकॉर्ड. समय रैना स्टील अलाइव्ह शो दरम्यान देशभरात सोल्ड आउट. तर तासाभरातच 40,000 तिकिटांची विक्री. मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, दिल्लीमध्ये शोचं हाऊसफुल. अभिनेत्री करिश्मा कपूर दिवंगत पती संजय कपूरच्या इस्टेट लढाईमध्ये. तर करिश्मा तिच्या मुलांसह दिल्लीत
संजय कपूरच्या 30,000 कोटींच्या वादावरून आई आणि पत्नी आमने सामने येणार. रशियाला सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचा धक्का. 6.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा हादरा. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. मध्य प्रदेशात पूरस्थिती कायम, तर 2 जिल्ह्यांमध्ये शाळा बंद. तर राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये महामार्ग वाहून गेला. भारतीय नौदलाला मिळाली हिमगिरी युद्धनौका. तर ब्रह्मोस आणि बराक मिसाइल्स फायर करण्याची क्षमता. मेड इन इंडिया असलेली हिमगिरी युद्धनौका नौदलात तैनात. अमेरिकेकडनं 6 भारतीय कंपन्यांवर निर्बंध. इराणी तेल आणि पेट्रोकेमिकल व्यवसायामध्ये सहभागी होत कोट्यावधींचा व्यवसाय केल्याचाही आरोप. अमेरिकेचा पाकिस्तानसोबत तेल करार. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. दरम्यान भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकेल. ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य. भारताला डेड इकॉनॉमी म्हणणारे ट्रम्प खरं बोलले. भाजप सरकारनं अदानींसारख्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी देशाची आर्थिक घडी उद्ध्वस्त केली. राहुल गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र. अमेरिकेकडून 25% आयात शुल्कासह पेनल्टी लावण्याच्या परिणामावर आता भारताकडून अभ्यास सुरू. राष्ट्रहित जोपासण्यासाठी सर्व पावलं उचलणार. टॅरिफवर भारताची पहिली प्रतिक्रिया. ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ लावल्यानंतर शेअर बाजार हादरला. सेन्सेक्सचे 530 तर निफ्टीमध्ये 180 अंकांची घसरण. फ्रान्स आणि ब्रिटनप्रमाणेच कॅनडा सुद्धा पॅलेस्टाईनला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता देईल. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची घोषणा. हिट अँड रन प्रकरणामध्ये अभिनेत्री नंदिनी कश्यपला गुवाहाटी पोलिसांकडून अटक. नंदिनीच्या गाडीच्या धडकेत 21 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू. कर्नाटकात CRIB हा नवीन रक्तगट आढळला. दरम्यान कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील एका 38 वर्षीय महिलेमध्ये हा नवा रक्तगट आढळलाय. आतापर्यंत जगात या रक्तगटाचे फक्त 10 लोक. एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये इगतपुरीच्या हर्ष व्यासची बाजी. तर व्हिएतनाममध्ये झालेल्या स्पर्धेत भारताकडे 2 सुवर्ण पदकांची कमाई. रशियामध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी हर्षची निवड. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.